मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझा एका विमानाने प्रवास झाला। यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? एकत्र प्रवास झाला हा केवळ योगायोग होता। शिवाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी माझी जवळीक आहे, त्यांची व माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे आमची वैयक्तिक भेट होत असते। याचा खुलासा जयंत पाटील यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर एकत्रित विमान प्रवास केला होता। यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या। त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस व मी एकाच विमानाने आलो हा योगायोग होता, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। काही लोक वेगळे अर्थ काढतात, पण प्रवासात भेटणं हा योगायोग आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वैयक्तिक भेट घेतली होती। आम्ही 35 वर्ष विधानसभेत एकत्रित काम करत आहोत, त्यांची माझी चांगली ओळख आहे, पण वैयक्तिक भेट घेतल्याचा फायदा सामाजिक कामाला होत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षाचे खासदार उपस्थित होते। स्वागताला असल्याने सर्वांची भेट झाली असल्याचा खुलासा त्यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, मराठा समाजातील काहींचे ओबीसी दाखले रद्द झाल्याने मनोज जरांगे पाटील मेळावे घेतात। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया दिली आहे। बावनकुळे महसूल पदावर काम करतात, ते अनुभवी आहेत, त्यामुळे योग्य तो तोडगा ते काढतील असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। भेटणं प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगवेगळे अर्थ काढतात। त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून मी चालू आहे। योगायोग प्रवास झाला एकत्रित, तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही। हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी बसलो, एकत्र प्रवास होणार नाही का असं? आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही। आमचं मेन काम जे आहे ते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणं, देशामध्ये वेगवेगळे रस्ते जे होतात त्याचा खर्च आणि महाराष्ट्रातल्या होणाऱ्या रस्त्यांचा खर्च याची तुलना शोधपत्रिकार्ता म्हणून तुम्ही केली तर तुम्हालाही लक्षात येईल की आपण जरा जास्त खर्च करतो, जरा नाही दुप्पट खर्च करतो। त्याशिवाय आमदार खासदार कशी येतात आणि त्यामुळं करायला प्रगती यायला सरकारचं म्हणणं आहे की रस्ता झाल्यावर माझी कुणाबरोबरही नाही, त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतोय, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे। आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे, माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे। सर्व पक्ष आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेने, त्यामुळं सगळ्यांची ओळख आहे। इस्लामपूर पासून उरण ईश्वरपूर पर्यंतचा प्रवास झालेला आहे या काळात। त्याचा वापर करून हे सगळं करा। नरेंद्र मोदींशी त्यांची कशी चर्चा? मी सुप्रिया ताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र जे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांनी इन्व्हाइट केलेलं। नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले। तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं, मी त्यांचं स्वागत केलं।